पनवेल नजीक असणाऱ्या प्रबळगडाच्या डोंगरात एका महिलेचा मृतदेह सापडलाय। हैदराबादच्या रचिता गुप्ता कनोडिया असं या महिलेचं नाव असून तिचं वय 27 वर्ष असल्याचं कळतंय। रचिता यांचा पाय घसरून त्या पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। 25 नोव्हेंबरला रचिता ही ट्रेकिंगला गेलेली होती। ट्रेकिंगला गेल्यानंतर ती बेपत्ता झाली आणि त्यानंतर तिचा मृतदेह आढळल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे। सरकारच्या टोलमुक्तीच्या आवाहनाला एमईपी आणि आयआरबी या दोन टोल कंपन्यांचं सर्वेसर्वा असलेल्या जयंत म्हैसकरांनी आव्हान दिलंय। भाजपच्या नेत्यांनी टोलमुक्तीची घोषणा केली आहे, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं कठीण आहे। त्यासाठी सरकारला टोल कंपनीला मोठा परतावा द्यावा लागेल आणि येत्या काळात ते शक्य नाही असंही जयंत म्हैसकर म्हणाले। ज्या पद्धतीने आज टोलिंगचं इम्प्लिमेंटेशन केलं जात आहे, पुढच्या 10 वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट जर गव्हर्नमेंटला टेक ओव्हर करायचे असतील तर त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो जर निधी शासनाकडे अवेलेबल असेल तर टोल बंद होऊ शकतो, परंतु तो जर निधी अवेलेबल नसेल तर त्यामुळे जो विलंब आहे तो हा नक्कीच 10 ते 15 वर्ष होऊ शकतो। नोटबंदीनंतर जवळपास 21 दिवस टोल वसुली बंद होती, मात्र टोल वसुली सुरू होताच 8 दिवसात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 13 कोटी रुपयांचा टोल जमा झालाय। तसंच 2004 सालापासून ते नोव्हेंबर 2016 पर्यंत 2880 कोटी रुपये वसूल झालेले आहेत। विशेष म्हणजे टोल वसुलीचं कंत्राट हे 2869 कोटी रुपये इतकं होतं, म्हणजेच 11 कोटींची अधिक वसुली झाली आहे। त्यामुळे हा टोल तात्काळ बंद करावा अशी मागणी होत असली तरी करारानुसार 2019 सालापर्यंत ही टोलधाड सुरूच राहणार आहे। एकीकडे केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात येणार आहे। कॅबिनेटकडून देखील याला हिरवा कंदील देण्यात आलाय, तर दुसरीकडे या मेट्रोचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे। पुणे महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत बहुमतानं हा निर्णय घेण्यात आलाय। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये 30 लाख रुपये किमतीचं 1 किलो मेफेड्रिन जप्त करण्यात आलंय। या मेफेड्रिनची विक्री करणाऱ्या महिलेला नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे। अझिथा बेगम अब्दुल मुतफिल असं अटक करण्यात आलेल्या या महिलेचं नाव आहे। नेरूळ पनवेल महामार्गावरील फुटपाथवरती एक महिला एमडी या अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। या महिलेकडे 30 लाख रुपये इतक्या किमतीचं 1 किलो मेफेड्रिन जप्त करण्यात आलंय। नवी मुंबईतल्या वाशी सेक्टर 26 मध्ये पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सशस्त्र टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। सध्या नोटबंदीमुळे चोरांनी देखील आपला मोर्चा नव्या नोटा जिथे मिळतील तिथेच वळवलाय। वाशीतल्या मिलेनियम प्रीमियम फ्युएल सेंटरवरती जायलो गाडीतून 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्याकडे एक पिस्टल, चाकू आणि कटवणी हे सापडलेलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे अतिक्रमणांवरती धडक कारवाई करण्यात आली। टाटा पॉवर ते लोढा हेवन पर्यंतच्या दुकानं, गॅरेज, हॉटेल, बारवरती देखील अनेक छोट्या मोठ्या अनधिकृत शेड्स या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत। पालिकेच्या 4 पथकांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली। ठाणे पालिकेच्या कारवाईनंतर कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला होता, त्यामुळे या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आलाय। महापालिकेच्या सर डीएम पेटीत या रुग्णालयात पुरवल्या जाणाऱ्या सलाईनच्या बाटल्या आणि इंजेक्शन्स या गोदामात धुळखात पडलेल्या आहेत। मासळी मार्केट येथील गोदामात या सलाईनच्या बाटल्या आणि इंजेक्शन्स ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या गोदामात उंदरांचा सुळसुळाट आहे। चिकी घोटाळा प्रकरणाची पुढची सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे। चिकी तपासणीच्या 6ही रिपोर्टमध्ये क्लीन चिट देण्यात आली असली तरी हे रिपोर्ट कसे बनतात याबाबत आम्हाला चांगलीच कल्पना असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलंय। मिड डे मीलमध्ये देखील जनावरांना खायला दिल्या जाणाऱ्या मसूर डाळीपासून जेवण बनवून मुलांना दिलं जातं असंही न्यायालयानं म्हटलंय। तसंच सुनावणीची घाई करू नका असे खडे बोल देखील उच्च न्यायालयानं सुनावलेत। सुनावणी दरम्यान सूर्यकांता महिला गृहउद्योगानं आपल्या कामाचे पैसे देण्याची विनंती केली असता त्यावरती काहीही बोलण्यास न्यायालयानं नकार दिला। विनय आपटे प्रतिष्ठानच्या वतीनं अभिनेता विनय आपटे यांच्या 3ऱ्या स्मृतिदिनानिमित्त नोटाबंदीच्या विषयावरती परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं।
चित्रपट नाट्यसृष्टीवरती नोटाबंदीचे परिणाम या विषयावरती मान्यवरांनी आपली मतं मांडली. साठे महाविद्यालयात पार पडलेल्या या परिसंवादात अच्युत गोडबोले, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील बर्वे, भरत दिभोळकर, मुक्ता बर्वे आणि श्रीराम गोडबोले आदींनी सहभाग घेतला. मुंबईतल्या युवा अनस्टॉपेबल या संस्थेमार्फत पालिकेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमाला दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, भाजप नेत्या शायना एनसी आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. युवा अनस्टॉपेबल ही संस्था शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि इतर बाबींबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम करते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच ते घरी परतणार आहेत. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. ताप आणि पायाला सूज आल्यामुळे दिलीप कुमार यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात असून चाहत्यांच्या प्रार्थनेमुळेच आपण बरं होत असल्याचं ट्विट त्यांनी केलंय. पुण्यात कालपासून 64व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. एस बल्लेश आणि कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनानं सवाई महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलाय. सनई वादनानंतर गौरी पाठारे यांच्या शास्त्रीय गायनाची मैफलही रंगली.